नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आज आपण इयत्ता तिसरी, धडा तिसरा, परिसर अभ्यास 1, आपले विश्व, सूर्य, पृथ्वी व चंद्र या धड्यातील प्रश्नोत्तर आपण पाहणार आहोत. या धड्यामध्ये पृथ्वी, चंद्र व सूर्य यांची माहिती दिलेली आहे. तर पाहूया आपण त्याची प्रश्न उत्तरे. पहिला प्रश्न दिलेला आहे, रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा. 1. पृथ्वीवरील जमिनीच्या मोठ्या भागाला डॅश म्हणतात. उत्तर आहे खंड. 2. सूर्य ज्या दिशेला उगवतो त्या दिशेस डॅश म्हणतात. दिशा म्हणतात. उत्तर आहे पूर्व. 3. सूर्यमालेतील डॅश हा स्वयंप्रकाशित आहे. तर उत्तर आहे तारा. पूर्वेकडे तोंड करून उभे राहिल्यावर आपण उजव्या बाजूस दक्षिण दिशा पाहतो. उत्तर आहे दक्षिण. एका वाक्यात उत्तरे लिहा. 1. पृथ्वीला जलग्रह का म्हणतात? उत्तर, पृथ्वीवर पाण्याचे प्रमाण जमिनीपेक्षा जास्त असते म्हणून पृथ्वीला जलग्रह म्हणतात. 2. परिवलन म्हणजे काय? पृथ्वी स्वतःभोवती फिरते, यास परिवलन म्हणतात. 3. नकाशा म्हणजे काय? आपण दिशा, प्रमाण, खुणांचा व चिन्हांचा वापर करून प्रदेशाचे चित्र काढतो, त्याला नकाशा म्हणतात. पुढचा प्रश्न, खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. 1. भूरूपे म्हणजे काय? 2 उदाहरणे लिहा. उत्तर 1. जमिनीचा उंचवटा व खोलगटपणा यामुळे जमिनीला जो आकार प्राप्त होतो त्याला भूरूपे म्हणतात. 2. भूरूपामध्ये पर्वत, पठार, मैदान, शिखर, डोंगर, टेकड्या, खिंड व दरी यांचा समावेश होतो. ही भूरूपे आहेत. 2. पौर्णिमा व अमावस्या यातील फरक लिहा. पौर्णिमा 1. ज्या दिवशी चंद्र आकाशात पूर्ण वर्तुळाकार दिसतो त्या दिवशी पौर्णिमा असते. अमावस्या ज्या दिवशी आपल्या डोळ्यांना चंद्र दिसत नाही त्या दिवशी अमावस्या असते. 2. पौर्णिमेनंतर 15 दिवस चंद्राचा आपल्याला प्रकाशित भाग कमी कमी होत जाताना दिसतो. हा खाली आपल्याला चित्र दिलेला आहे. 3. पृथ्वी स्वतःभोवती फिरायची थांबली तर त्याचा काय परिणाम होईल? 1. पृथ्वी स्वतःभोवती फिरायची थांबली तर पृथ्वीवर दिवस किंवा रात्र होणार नाही. 2. पृथ्वी स्वतःभोवती फिरायची थांबली तर पृथ्वीवर खूप उन्हाळा किंवा खूप हिवाळा चालू होईल. पृथ्वीचे स्वतःभोवतीचे फिरणे म्हणजेच परिवलन होय. प्रतिपदा, अष्टमी, पौर्णिमा या दिवशी चंद्रकला कशा दिसतील याचे चित्र. पहिलं चित्र आहे प्रतिपदा. या दिवशी चंद्रकला खूपच लहान व बारीक कोरी असते. अष्टमी या दिवशी चंद्रकला अर्धवट म्हणजे अर्धचंद्र असतो. पौर्णिमा या दिवशी चंद्रकला पूर्ण गोल पूर्ण चंद्र दिसतो व तो पूर्ण प्रकाशित झालेला असतो. चंद्र रोज थोडा थोडा बदलत दिसतो.